एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। तर आज आहे मकर संक्रांती आणि तुम्ही बघितलं असेल की मी ब्लॅक घातलेला आहे, साडी नाही नेसली आहे कारण काय आज माझं ऑफिस आहे। सो मला आणि सूरजला दोघांना सुद्धा ऑफिसला जायचं आहे। सो आम्ही रेडी झालोय आणि आता निघणार आहे। तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोलत राहा। आणि मी तर सगळ्यांना घरामध्ये सांगते की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला माझ्यासारखं। फेस्टिवल असला की मला आवडतं साडी वगैरे नेसायला आणि त्याच्यानंतर पूजा करायला। पण आज आम्हाला दोघांना सुद्धा ऑफिस होतं, जसं मी आधी बोलले, तर आम्हाला दोघांना सुद्धा बाहेर निघायचं आणि आईंना सुद्धा त्यांच्या फ्रेंडकडे जायचं कारण का त्यांच्याकडे हळदी कुंकू आहे। आणि हळदी कुंकाची तयारी सगळ्यांची जोरजोराने सुरू झालेली असेल। आजपासून हळदी कुंकू सुरू होतील। आमचं सुद्धा हळदी कुंकू आहे आणि त्याच्यासाठी लास्ट इयरला जसं आम्ही एक कॉन्टेस्ट ठेवलेला आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या सबस्क्रायबरला आमच्या घरी बोलवलेलं। सो ह्या वेळेस पण आम्ही काहीतरी विचार करतोय अशाच गोष्ट करण्याचा। सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एंडमध्ये ती गोष्ट समजेल की तुम्ही कसं काय आमच्या घरी येऊ शकता हळदी कुंकासाठी आणि हळदी कुंकाच्या कॉन्टेस्टमध्ये कसं काय पार्टिसिपेट करू शकता। सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कॉन्टेस्ट काय आहे ते ऐकण्यासाठी आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं आहे आणि जे लकी विनर्स असते त्यांना आम्ही इन्व्हाइट करू आमच्या घरी हळदी कुंकासाठी, जसं आम्ही लास्ट टाइम केलेलं आणि खूप जण आलेली आणि इतकं छान वाटलं ना त्यांना भेटून, खरंच खूप छान वाटतं आणि त्या लोकांचं प्रेम वगैरे बघून अजून पण म्हणून ह्यावेळेस आम्हाला अजून परत इच्छा झाली की परत आपण आपल्या सबस्क्रायबरला, आपल्या एक्सटेंडेड फॅमिलीला आपल्या घरी बोलूया, इन्व्हाइट करूया आणि त्यांना सर्व करायचं, त्यांना थोडीशी गप्पा मारायचा, आपल्याला पण चान्स मिळेल। सो ते एक प्लॅन आहे, तो तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये समजेल की काय कॉन्टेस्ट आहे, तुम्ही कसं काय पार्टिसिपेट करू शकता अँड त्याचे विनर्स पण काही दिवसांमध्येच अनाऊन्स होतील आणि म्हणजे हळदी कुंकूच्या दिवशी असेल त्याच्या ऑब्व्हियसली थोडे दिवस आधीच मी तुम्हाला सांगेल। आता मी आणि सूरज निघणार आहेत ऑफिसला, आम्ही दोन्ही गाड्या घेऊन निघणार आहे कारण की मला आईना आधी ड्रॉप करायचं, त्यांची फ्रेंडसुद्धा येणार आहे। सो त्यांना त्यांच्या फ्रेंडच्या घरी ड्रॉप करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग मला निघायचं आहे माझ्या ऑफिसला जायला आणि सूरज दुसरी गाडी घेऊन पुढे जाईल। सो लेट्स सी आजचा दिवस कसा जातोय ते। तर मला ऑफिसला निघायचं म्हणून आईने आधीच सगळ्यांची तयारी करून ठेवली आहे। आज बिलकुल पण टाइम नाही आहे। आईंची पूजा झाली, आता मी पूजा स्टार्ट करते। किती वाजेपासून रेडी आहे? तूच वेळ केला, आम्ही नाही टाइमपास केला आणि आम्हाला सांगतो की तू माझ्यासाठी थांबले। आम्ही दोघे केव्हाच रेडी आहे, आमची सगळी पूजा केली, सगळं झालंय, संबंध नाही। हा हा हा, छान आहे पक्का। चला मला लेट होतोय, माझी मीटिंग आहे कॅन्सल झाली म्हणून तुम्हाला मजा आहे म्हणजे निघूया आपण, चला आता। सो फायनली पोचले आता ऑफिसमध्ये आणि खूप लेट झाला, आईना ड्रॉप केला आणि त्याच्यानंतर निघाले। सो आज दिवसभर काम करायचं आणि मग त्याच्यानंतर मी निघणार आहे घरी जाण्यासाठी कारण काय मला आईंच्या फ्रेंडकडे जिथे आई गेल्या तिकडे हळदी कुंकाला सुद्धा जायचं आहे। सो लेट्स सी आजचा दिवस कसा जातोय ते। सो 6 वाजलेत आणि फायनली मी निघते आता ऑफिसमधून। दिवसभर कामामध्ये वेळ कसा गेला ते समजलं नाही आणि आता निघून आईंकडे जायचंय, म्हणजे आईंच्या फ्रेंड ज्यांच्याकडे आज हळदी कुंकू आहे तिथे जायचंय। सो तिथे गेल्यानंतर मग आईंनी डेकोरेशन वगैरे केलेलं असेल आणि आई त्यांना मदत करायला गेलेल्या होत्या आज, तर त्यांचं तिकडचं हळदी कुंकू अटेंड करून त्यांनी खूप वेळा आज मला बोलवलं की येऊन जा आणि मला डिनाय सुद्धा करता नाही आला आणि जाता आता आईना सुद्धा पिक करायचं आहे। सो मी जाता आता त्यांच्या घरी जाणार आहे, हळदी कुंकाचं वाण घेणार आहे, त्यांच्याकडे बसणार आहे थोड्या टाइम आणि त्याच्यानंतर आपण घरी जाऊ आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की कॉन्टेस्ट काय असणार आहे ते। सो जर तुम्हाला माझ्या घरी हळदी कुंकाला यायचं असेल तर या कॉन्टेस्टमध्ये नक्की पार्टिसिपेट करा।
काहीच नाही केलं. मला खूप बरं वाटलं. ही माझ्या मैत्रिणीची सून आहे. हिचा आज पहिला दिवस संक्रांतीचा. तर आज ती खूप हॅपी आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू. काढू का याच्यात ना? छान आहे. सगळ्या जणी आल्या, छान वाटलं. रंजना ये बस इकडे इकडे खाली कुंकू घ्यायला. रंजना बाकी असेल मला कधीच अजिंक्य तोंडात तुझ्या इन्स्ट्रक्शन्स का छान गेलं. त्याच्याचा हळदी कुंकू करायची खूप हौस होती आणि आज ती पूर्ण झाली आमची. सगळ्या माझ्या या मैत्रिणी मस्त सगळ्या आल्या आणि त्यातल्या त्यात जयश्री आणि रंजना या दुपारपासून आल्यापासून खूप मला मदत झाली त्यांची. आणि एवढं सुंदर डेकोरेशन त्यांनी केलंय की म्हणजे सगळ्यांनाच आवडलं ते असं. त्यामुळे मला खूप छान वाटलं. आजचा दिवस असा सुंदर गेला. म्हणजे एवढ्या आयुष्यात संक्रांतीचा पहिला दिवस असा की आम्ही संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू केलं. दरवेळेस आम्ही केव्हाही करायचो जेव्हा शक्य असेल तर. खूप मेहनत घेतली तिने पण. खूप छान अक्षरशः म्हणजे पावभाजी गाजराला अगदी टेस्टी होतं सगळं. ज्यूस पण मस्त होता. तिने पण भरपूर मेहनत घेतली. खूप छान केलं. तिला आवड आहे म्हणून आम्ही पण जेव्हा करतो सगळं छान झालं. आणि ऍक्च्युली ते आम्हाला हौशेने बोलवते या तुम्ही मदतीला. म्हणजे आम्ही पण हक्काने येतो. यांना मी हक्काने बोलवते. सगळ्या इतक्या माझ्या सगळ्या मैत्रिणी पण त्याच्यामध्ये ह्या जास्त जाऊन हक्काचे की मला काम करायला मदत करणार. मी त्यांच्याकडे कधी गेली नाही काम करायला. पण ह्याच्यामध्ये एक विशेष मी कधीच त्यांच्या घरी काम करायला गेलेली नाहीये. पण त्या माझ्याकडे आवर्जून बोलवल्यावर लगेच येतात. त्याचा खूप अभिमान. काम नाहीये पण तिला आमची थोडीशी हेल्प होते किंवा आयडिया मिळते म्हणून आम्ही येतो. कला आहे म्हणून मग ते बोलत. ज्यांच्यात कला आहे त्यांना द्यायलाच पाहिजे ना. कला सगळ्यांमध्ये असते पण कोणाला ती मेहनत घ्यायची. मेहनत कोणी घेत नाही. कला सगळ्यांमध्ये कला आहे पण मेहनत घेण्याची तयारी ही प्रत्येकाची नसते. आणि ती आमच्या जयश्रीची खूप जास्त आहे आणि रंजनाची तर आहेच आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये ह्या दोघींना आणि बाकीच्या सगळ्या मैत्रिणी वेळेवर सगळं सांभाळून घेतात. मात्र आम्ही मेहनत करतो पण वेळेवर सगळ्या जणी इतक्या छान की मला वाटतच नाही की मी काही केलं असं. सर्व हजर राहून कार्यक्रमाला शोभा देतात. सुंदर सुंदर साड्या घालून आल्या ना. फोटोग्राफी आणि फक्त हसायचं काम करतो. ते पण महत्वाचं. आम्ही करायची वेळ तुम्ही नाही आला. माझ्या आणि भावनाचा एक गुण मला फार आवडतो. सगळे असतात ना मस्त शांत बसते. सगळे गेले की जेव्हा गरज आहे तेव्हा लगेच उभी राहते. आणि मुग्धा आणि सुवर्णा ह्या दोघी तर म्हणजे यांना फार आवडतं. मुग्धा कधी टाळत नाही. जॉब करून एवढा वेळ किती का उशीर होईल आपण येण्याचा प्रयत्न करतात. छान वाटतं. सगळ्या प्रेमाने बोलवतात. घरी घरच्यांना सर्वात नको का द्यायला. त्यांना काय थँक्यू. चला येतो. छान झालं. छान दिसताय. त्यामुळे छान दिसते यार. हसून ग्लो येतो यांच्यामुळे. सो फायनली वी आर बॅक होम. आणि जसं तुम्ही बघितलं आजचा दिवस खूप हेक्टिक झाला माझं. थोडंसं असं तुम्हाला वाटत असेल की माझा चेहरा डल झालेला आहे
येस, मी खूप थकली आहे. सकाळी ड्राईव्ह करून ऑफिसला गेले, ऑफिसमध्ये दिवसभर काम होतं, त्याच्यानंतर परत आईंच्या इथे गेले, आईंच्या फ्रेंडच्या इथे गेलो, मग तिथे हळदी कुंकू झाला. आणि तुम्ही बघितलं असेल आई त्यांना हेल्प करण्यासाठी गेलेल्या, आणि आईंच्या त्या म्हणजे अशा बेस्ट फ्रेंड आहेत. आणि आपल्या असं कोणतरी असतं ना की बेस्ट फ्रेंड असलं की आपण त्यांना कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला कमीपणा किंवा मोठेपणा किंवा काहीच वाटत नाही, ते आपल्या एकदम जवळ असतात. सो आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो. खूप मजा केली, त्यांचं हळदी कुंकू सुद्धा खूप छान झालं, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. अँड येस, कमिंग टू द कॉन्टेस्ट, जो आपला कॉन्टेस्ट होता ज्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही हे फॉलो करू शकता. सो 2-3 रूल्स आहेत, मी तुम्हाला क्विकली गो थ्रू करते की काय काय करायचं आहे तुम्हाला. ह्या कॉन्टेस्टचे विनर अनाऊन्स करणार आहे माझ्या कमिंग व्लॉग्समध्ये. आणि जो विनर असणार आहे, जो पण आपला यूट्यूब फॅमिली मेंबर असणार आहे, ते 5 किंवा 6 विनर्सला आपण घरी इन्व्हाइट करणार आहोत आपल्या घरी हळदी कुंकासाठी जेव्हा सुद्धा असेल. तर कॉन्टेस्ट खूप इझी आहे. जस्ट तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ 3 लोकांना पाठवायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्या 3 लोकांची नावं सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायची आहेत. आणि त्याच्यासोबत तुम्ही कुठून राहता, म्हणजे तुम्ही जो व्यक्ती आहे तो कुठे राहतो ते सुद्धा लिहायचं आहे. जसं मी प्राची, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कमेंट करणार असेल तर मी अजून 3 लोकांना हा व्हिडिओ शेअर करील आणि त्या 3 लोकांची नावं समजा काही पण असेल ABC, तर ABC मी कमेंटमध्ये मेन्शन करेल आणि त्या 3 लोकांना सुद्धा सांगेल की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो अशा प्रकारे तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. आणि मी मुंबईमध्ये राहते तर त्याच्यामध्ये मुंबईसुद्धा मेन्शन करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पार्टिसिपेट करू शकता आणि माझ्या घरी येण्याचा चान्स तुम्हाला मिळणार आहे आणि मला तुम्हाला वेलकम करायचा चान्स मिळणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी पार्टिसिपेट करा. मला खूप आवडेल तुम्हाला होस्ट करायला माझ्या घरी. तर आय होप या गोष्टी क्लिअर असेल. काही जरी असेल, काही जर डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अँड अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.